ऊर्जाभूमी नावाने बौद्ध महाविहार प्रकल्प होत आहे। या ऊर्जाभूमीच्या स्लॅबचे पूजन माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी आमदार जोगेंद्र कवाडे यांच्या हस्ते पूजन करून कामाला सुरुवात करण्यात आली आहे। ऊर्जाभूमी या नावाने मिटमिटा येथील डोंगरावर 16 एकर जागेमध्ये बौद्ध महाविहार प्रकल्प होत आहे। शिवसेना पक्ष संघटक चेतन कांबळे यांच्या प्रयत्नातून ही ऊर्जाभूमी साकार होत आहे। प्रकल्पाच्या डोंगरामधून सिमेंटचा रस्ता तयार केला। डोंगरावर असणारे महाराष्ट्र राज्यातील हे पहिलं स्मारक आहे। भव्य बौद्धकालीन प्रवेशद्वार, 5 मजली उंचीचे शिखरावरचा स्तूप म्हणजेच डोमचा आकार हा 47 मीटर लांबीचा असून या स्तूपाची उंची ही 10 मजली इमारती एवढ्या उंचीची आहे। शहरातल्या कानाकोपऱ्यातून दिसणारे हे भव्य स्मारक होत आहे। मृणाली फुलवाडे या वास्तुतज्ञ आहेत। येणाऱ्या पिढीला प्रतिदीक्षाभूमी म्हणून प्रेरणादायी हे स्मारक ठरणार आहे। महामानव परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य असे स्मारक म्हणून भविष्यात इतिहासात या स्मारकाची नोंद होईल। या प्रकल्पाचे आर्किटेक्ट मुंबई येथील इंदू मिल येथे होत असलेल्या स्मारकाचे काम करणारे प्रसिद्ध आर्किटेक्ट शशी प्रभू हे आहेत। या उद्घाटनाप्रसंगी मिलिंद दाभाडे, अशोक पटवर्धन, भंते ज्ञानरक्षित, भंते प्रज्ञाबोधी, अशोक पटवर्धन, रमेश खंडागळे, गौतम लांडगे, गौतम खरात, सौरभ कांबळे, भंते चंद बोधी, डॉक्टर कैलास झिने, प्राध्यापक मंगला झिने, सुनील नागवे, अमित आनंद, डॉक्टर रितेश अग्रवाल, कृष्णा भंडारे, संतोष भिंगारे, रामदास लोखंडे, राजेंद्र जाधव यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती। जावेद शेख, MC न्यूज, दौलताबाद। सब खाइयो, चुन चुन खाइयो मांस, पर 2 महीना मत खाइयो, मुझे पिया मिलन की आस। ही आस प्रेयसी मरताना देखील म्हणते की माझे डोळे उघडे राहू द्या, माझ्या प्रियकराचं दर्शन मला घ्यायचं, भेट मला घ्यायची आहे। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीच्या चळवळीच्या प्रेयसीला लक्षात ठेवून आमचे चेतन कांबळे यांनी जीवाचं रान केलं। तिकडे ओरिसामध्ये एका माझी नावाच्या म्हाताऱ्याला त्याच्या गावात सडक नव्हती, मध्ये डोंगर होता, ते एकट्या माणसाने, त्या माझी नावाच्या आदिवासी माणसाने प्रवेशद्वार असेल तो 53वा असेल, परंतु तो 53वा प्रवेशद्वार सर्वात सुंदर असेल। मी गेल्या 5 वर्षापासून 3 वाजता 4 वाजता झोपत असेल, काय करायचंय, श्रीलंकेचे बुद्ध विहार कसे आहेत, दीक्षाभूमीमध्ये काय आहे, तर या ऊर्जाभूमीमध्ये काय असलं पाहिजे। इथं सध्या 16 फुटाचा 14 एप्रिल पर्यंतच्या आत बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आपण इथं बनवतोय। लक्षात घ्या, फार सुंदर असा पुतळा आपण इथं उभारतोय। इथं अशोक स्तंभ असेल आणि आपलं धम्मचक्र जे अशोक चक्र आहे हे कायम फिरतं राहील। लक्षात घ्या, इथं सौर ऊर्जेवर सगळं करणार। इथं हे जर डोंगर पाहिलं तुम्हाला कळणार नाही, आता या मंडपातून ते दिसणार नाही, परंतु बुद्धाची निद्रा अवस्थेतली मूर्ती त्या डोंगरावर तुम्हाला दिसेल। या पद्धतीने सगळं विचार केलेला आहे। इथं एक पंचशिलाचा ध्वज असेल जो कायम फडकत राहील। लक्षात ठेवा। तर ह्या पद्धतीने हे सगळं जे ऊर्जाभूमी स्थापन करायचंय, वाटलं असं की या पृथ्वीवर जे कोणी जन्माला येतात ते सगळं म्हणजे त्यांचं शिक्षण होतं, लग्न होतं, मुलं होतात आणि पुढं त्यांचं आयुष्य संपतं, घर बनवतात। पण मी म्हटलं माझं घर नाही बनलं चाललं, बाबासाहेब आंबेडकरांचं ऊर्जा केंद्र जिथून ऊर्जा भेटली पाहिजे समाजाला, असं हे एक ऊर्जा केंद्र आपण इथं तयार केलं तर आपलं आयुष्य सार्थक झालं। माझ्या आई वडिलांनी मला जन्म दिला, त्यांचं पण आयुष्य सार्थक झालं। आणि ही माझी वैयक्तिक मालमत्ता नाहीये सर,